वको ध्यानम श्लोकातल्या ह्या दुसऱ्या लक्षणाविषयी आज आपण माहिती करून घेऊया. काय सांगाल दीदी याविषयी? वको ध्यानम ह्याचा अर्थ असा आहे बगळ्यासारखी एकाग्रता. त्या श्लोकच्या अनुसार ह्याच्या आधीचं जे होतं कावळ्यासारखी मेहनत, मोठा परिश्रम, या परिश्रमासोबतच बगळ्यासारखी एकाग्रता हे लक्षण सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये असणं फार आवश्यक आहे. कारण विद्यार्थी जीवनाचा हा जो एक पडाव आहे, या पडावापासून आपल्याला यशाचं शिखर गाठायचंय, तर त्यासाठी या पडावाची जी पायाभरणी आहे ती एकाग्रतेने आहे. कारण जिथं एकाग्रता आहे तिथं तुमचं ध्येय गाठणं, तुमचं लक्ष संपादन करणं तुम्हाला सोपं जाईल. आणि एकाग्रता हे आपण लहानपणापासून सर्वांना शिकवत असतो. मग ते अभ्यासात असू दे किंवा लहान मुलं जेवत असतील तर एकाग्रतेने जेवावं, काही काम करत असेल तर एकाग्रतेने करावं, हे आपण प्रत्येक जणच एकमेकांना शिकवत असतो. लक्ष देऊन करा, मन लावून करा, चित्त एकाग्र करा, अशा काही गोष्टी आपण बोलत असतो. तर एकाग्र होणं म्हणजे एखाद्या गोष्टीवर पूर्ण फोकस्ड होणं. पूर्ण फोकस होणं म्हणजे तुमचं चित्त, तुमचं मन पूर्णपणे तिथंच राहणं एका गोष्टीवर. आणि ज्यावेळेस एका गोष्टीवर तुमचं चित्त टिकतं, त्या टिकण्याच्या स्थितीलाच एकाग्रता असं म्हटलं जातं. आणि यासाठी म्हटलेलं वको ध्यानम म्हणजे बगळ्यामध्ये ही एक क्वालिटी आहे, बगळ्याची ही एक विशेषता आहे. त्याला ज्यावेळेस त्याचं भक्षण मिळवायचं असतं तर त्यावेळेस तो त्याच्या भक्षणावर पूर्णतः काटेकोरपणे एकाग्र होतो. त्याचं चित्त त्या ठिकाणी पूर्ण एकरूप करतो आणि त्या एकरूपतेमुळं पटकन तो झपटतो आणि ते भक्षण तो मिळवून घेतो. म्हणजे बगळा मासे खातो, तर तो मासा मिळवण्यासाठी अगदी एकाग्र चित्ताने ध्यान लावतो, ठिकाणी एकरूप होतो. तर तसंच विद्यार्थ्यांनाही आपल्या अभ्यासामध्ये किंवा एखाद्या खेळामध्ये, संगीतामध्ये ज्याच्यातही त्याची रुची आहे त्याच्यामध्ये यश संपादन करायचंय, तर तिथं त्याचं चित्त पूर्ण टिकणं गरजेचं आहे. एकाग्रता महत्वाची आहे. आता काय होतंय, आपल्याला सगळं काही शिकायचं आहे, परंतु हे सगळं काही शिकण्यामध्ये एकाग्रता अनुभवत नाहीये. सहज मन इतकं सहज भरकटतंय, भटकतंय आणि मनाला भरकटण्यासाठी, भटकवण्यासाठी, या डिस्ट्रॅक्शन साठी असे काही अनुकूल संसाधन आपल्याकडे उपलब्ध आहेत, इतक्या सहज रीतीने उपलब्ध आहेत. आणि या सहज उपलब्ध संसाधनांच्या अधीन विद्यार्थीही सहज होत आहेत.